मंत्री धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील घोटाळ्यांचे गंभीर आरोप करत तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला हा दावा भाजपचे आमदार सुरेश धसांनी केला। यासह कृषी विभागातील कृषी सहाय्यक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांची तडजोड झाली। 20,000 रुपयांपासून ते तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंत ही रक्कम संबंधित अशा कृषी सहाय्यकांपासून ते तंत्र अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली। हा दावा आमदार धस यांनी केला असल्याचं बघायला मिळालं। आणि याशिवाय जर आपण बघितलं तर आमदार धस यांनी या बदल्यांसाठीचे रेट कार्ड प्रेस नोटमधून जाहीर केले। कृषी विभागात धनंजय मुंडेंच्या कालावधीमध्ये बदल्या आणि पदोन्नत्यांचे दर खालीलप्रमाणे होते असं सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेतून रेट कार्ड सुद्धा वाचून दाखवलंय। जे भारतीय किसान संघ आहे बरं का, ही संलग्न आहे ना RSS, यांचं पत्र फाडलंय ना। मग आता काय करायचं ते तुम्हीच निर्णय घ्या ना, आम्हाला काय करायचं। आणि एका अधिकाऱ्याने मला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं हे माझ्या समोर पत्र घेऊन फाडलंय, ते बी आकाने फाडलंय। तर विविध पदांच्या बदल्यांसाठीचं धसांनी वाचून दाखवलेलं रेट कार्ड बघूयात आपण। तंत्र अधिकारी खते 1 कोटी, कृषी अधिकारी खते 60 लाख, तंत्र अधिकारी बियाणे 25 लाख, कृषी अधिकारी बियाणे 15 लाख। कृषी विभाग बदल्यांचं रेट कार्ड, कृषी उपसंचालक बियाणे 80 लाख, तंत्र अधिकारी आणि कीटकनाशके 50 लाख अशा प्रकारचं हे रेट कार्ड असल्याचं बघायला मिळतंय। कृषी अधिकारी कीटकनाशके 30 लाख रुपये आणि कृषी उपसंचालक 5 लाख रुपये, उपविभागीय कृषी अधिकारी 7 लाख, तालुका कृषी अधिकारी 5 लाख।